तुम्हाला या मंडपात घेऊन आले, लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या भूमीवर मुघलांचा तांडा माजला होता, तेव्हा या महाराष्ट्राला हवा होते एक झंकार, जगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. 19 फेब्रुवारी 1630 ला या शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊंच्या पोटी हिरा जन्मला. तोच हिरा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला छावा शिवाजी. नेमका कसा असेल हो? कसं असेल ते धैर्य, कसं असेल ते शौर्य, कसं असेल ते धाडस, कसं असेल ते पराक्रम, कसा असेल तो अभिमान, कसा असेल तो स्वाभिमान, कसं असेल ते नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, तसे असतील ते शिवराय. लक्षात घेतलं की समस्त दीन दलित गरिबांचे पाईक होते शिवराय. तुटलेल्या विनेचा झंकार म्हणजे शिवराय आणि मुघलांना उद्ध्वस्त करणारी आग 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 म्हणजे शिवराय आणि महाराष्ट्राच्या मातीला अस्मिता आकार देणारे आमचे वाघ म्हणजे शिवराय. रांजणच्या पाटलांनी वाईट कर्म केले म्हणून शिवरायांनी त्यांचे हातपाय कलम केले. हो, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात हे असे कोपणी सारखे प्रकरण घडते. एका अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार होते. हो, काय करते हे प्रशासन? आपण ज्या संभाजीराजांच्या नावानं छत्रपती संभाजीनगर हे शहर चालू केलंय, तुमची, माझी आणि प्रत्येकाची मागणी होती की त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं आणि ते झालंय. पण जबाबदारी सुद्धा तेवढीच वाढली आहे. बहिणींनो, उद्या जर पेपरला बातमी आली छत्रपती संभाजीनगर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार होते, ऐकायला बरं वाटणार आहे का? बहिणींनो, उद्या जर पेपरला बातमी आली छत्रपती संभाजीनगर मध्ये एका स्त्रीला जाऊन मारण्यात आलं, ऐकायला बरं वाटणार आहे का? नाव बदललंय, नावाबरोबर जबाबदारी सुद्धा तेवढीच बदलली आहे. म्हणूनच आपण त्या संभाजीराजांच्या नावाला चांगला अर्थ दिला पाहिजे. तेव्हाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवचरित्रास पारायण खऱ्या अर्थाने होईल. आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या पाठीवर एकमेव असा राजा होऊन गेलाय. ते शूर होते, वीर होते, पण त्याही पेक्षा त्यांच्याकडे अलौकिक गुण होता. तो गुण म्हणजे चारित्र्य संपन्न. चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो? स्त्रियांचा आदर करणारा राजा. स्त्रियांचा आदर करणारा राजा हे शिवाजी महाराज पोटातून शिकून आले का? नाही, तर जन्माला आल्यावरती जिजाऊंच्या संस्कारातून शिकलाय हा राजा. आताचे मावळे, पहिल्याचे मावळे काय म्हणतो ते हो, मोडेल पण झुकणार नाही. आणि आताचे मावळे काय म्हणतात? पुष्पराज झुकेगा नाही. म्हणूनच म्हणते, राजे पुन्हा जन्माला या, गरज आहे तुमची या महाराष्ट्राला. राजे पुन्हा जन्माला या, गरज आहे तुमची या महाराष्ट्राला. धन्यवाद. सजली आहे मैफिल चिमुकल्यांच्या कला अभिव्यक्तीसाठी. एकदा होऊ द्या टाळ्यांचा गजर ह्या बालकलांच्या कलाकारांच्या स्वागतासाठी. छत्रपती शिवाजी महाराज के जय. बहाने शाबास. मला वाटलं झोपले काय नाही ना. बरं, ठीक आहे. पुढची स्पर्धक आहे शिवन्या पांडुरंग वाघ. सर्वांना नमस्कार. माझे नाव शिवन्या आहे. आले किती गेले किती उडून गेले बरारा. आले किती गेले किती उडून गेले बरारा. संपला नाही आणि संपणारी नाही माझे शुभांचं दरारा. संपला नाही आणि संपणारी नाही माझे शुभांचं दरारा. आज आपण 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. सह्याद्रीच्या कुशीत एकच हिरा चमकला, चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यात जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी गडावर झाला. त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. एक होता राजे शिवाजी. भीती नव्हती त्याला जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण साथ होती भवानी मातेची व महाजिजाऊची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि नवा इतिहास घडवला. अशा कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. मुजरा माझा त्या जिजाऊला घडले तिने शूर शोभाला. साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शुभाने. एवढे बोलून मी माझी
भाषण संपविते. जय जिजाऊ जय शूर.